काय म्हणताय मंडळी, कशी चालली बाप्पाची तयारी? नाही केली अजून? आपण बाप्पा यायला तयारी की तुमच्याकडं? ते पण नाही कळलं अजून. चला मग आलो तर सांगतो की तुम्हाला. तू जाण्या अगोदर जर का तुम्ही या हँडसम चेहऱ्याला पहिल्यांदा बघत असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्वप्नील आर्ट्स या गणपतीच्या कारखान्यामध्ये. तर चला बघूया. स्वप्नील आर्ट्समध्ये आहोत. तर स्वप्नील आर्ट्समध्ये जे आता कामं पाहत आहेत तर एक कामं जवळपास वर्षभर आम्ही पूर्णपणे करत असतो. तर जसं गणेशोत्सव जवळ आला तर आपल्याला फक्त गणपती बाप्पाची आठवतो, पण याची कामं आमचं जवळपास दिवाळी झाल्यानंतर पाडव्यापासून म्हणजे सुरू होते. जसं याच्यामध्ये विविध प्रकारच्या प्रोसिजर असतात की त्याच्या गाय बनवणे, त्याचप्रमाणे त्याचं प्रोडक्शन करणे, प्रोडक्शन झाल्यानंतर सुकलेल्या मूर्तींना काढतात, त्याचं फिनिशिंग, ऑइल असे अनेक कामं त्याच्यात केले जातात. मग त्याच्यानंतर त्याला कलर कामाचा एक शेवटचा हात फिरवला जातो आणि या कारखान्यामध्ये मूर्त्या तयार होतात. ह्या संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, हैदराबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या मोठमोठ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्वप्नील आर्ट विशेष प्रसिद्ध आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना 6 फुटापासून जवळपास 25 फुटापर्यंतच्या मूर्ती टाकायची. आणि आता हे जे गणपती बांधतात तर तुम्ही तर साच्यामध्ये तयार करून बनवतात की कसं करता? म्हणजे बऱ्याचशा मोठ्या साच्या शिल्लक. आता हल्ली काय झालं की मोठ्या मूर्तींचा क्रेज इतका वाढला की मुंबई पॅटर्न आता सर्व नावं असतं. तर ते सुद्धा एक नवीन प्रयोग आम्ही आता 2 वर्षापासून चालू केलं की त्यामध्ये हाईटचं लिमिट वरच असतं की हाईट 15 फूट लागते, 18 फूट लागते. तर त्याचा जो बॅलन्सिंग असतो तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या आतमध्ये खूप मोठे लोखंडी रॉड टाकावं लागतात. अशा 3 काही असतात. आणि याच्या स्टेप्स कसं असतात ना, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगताल का आम्हाला? स्टेप म्हणजे आता दिवाळीच्या पाडव्याला आमच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते, तेव्हा साच्याची प्रोसिजर चालू होते. त्यानंतर त्या साचे झाल्यानंतर त्या साच्यामध्ये त्याचं उत्पादन केलं. त्यानंतर मग त्याचं घासकाम, फिनिशिंग आणि साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रंगीत कामाला सुरू. आणि याच्यामध्ये अजून काय काय असतं की आता साच्या बनवण्यापासून ते आपलं तयार गणपतीपर्यंत याच्यामध्ये काय काय घडतं नेमकं त्यामध्ये? आपण त्याच्यात वेगवेगळे टप्पे असतात. प्रोडक्शनला कमीत कमी आपले 2 महिने जातात. त्याच्यानंतर त्याला याच्या वाळल्यानंतर त्याला घासकाम आहे, ते छोटे छोटे होल वगैरे असतात, ते त्याचं फिनिशिंग करणे, काय बोट वगैरे हातावरून जोडणं असतात. अशा बऱ्याचशा कामाच्या बऱ्याच. बर, ही सुरुवात मुख्यतः होती साच्यामध्ये माती भरून मूर्तीला व्यवस्थित आकार देण्यापासून. आणि हा आकार त्यांच्या एका दुसऱ्या ठिकाणी दिला जातो. परंतु ह्या ज्या मूर्त्या सुरुवातीला नंतर इथं आणल्या जातात त्या मूर्त्यांना इथं व्यवस्थित असेंबल करून पुढचा जो प्रवास आहे तो मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. म्हणजे हे घासल्याशिवाय तिकडे व्यवस्थित जो कोणता गणपतीचा कलर बसणार आहे तो पूर्ण कलर बसत नाही. मग याच्यावरती कलर दिलेला ऑलरेडी पांढरा कलर, मग याला नंतर परत पांढरा कलर देणार का ऑलरेडी दिलेला आहे कलर? पांढरा कलर देणार त्याच्यावरती मग दुसरा कलर द्यायला त्यातून.
करते ही ब्रश पेंटिंग आहे. हा काळ्या नागचा गणपती आहे. त्या काळ्या नागला हा हिरवा कलर नागाला चाललेला आहे. हे पूर्ण पुसून झाल्यावर हे ब्लॅक पुसून झाल्यावर हा हिरवा रंग हा पूर्ण काळ्या नाग तयार होईल. आणि रंग कोणता वापरला जातो याच्यामध्ये? हा याला चमकीचा किंवा पर्लचा कलर म्हणतात त्याला. याच्याने शाईन होती आणि लुक येतो त्या नागाला. आणि साधारणतः वाळायला किती दिवस लागतो? 5-10 मिनिटात वाळून जातं. म्हणजे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये ज्वेलरी रंगवतात? आता स्टुडंट आहे पण मला ही आवड म्हणून मी करतो. पण ड्रेपरी करतो. जसं मी संस्कार खूप फेमस आहे ड्रेपरीचं, त्यामुळे एक आवड म्हणून करतो मी. आणि तुम्ही आता हे जे करताय ते नेमकं करताय काय नेमकं, म्हणजे मला समजेल का? तुम्ही जे गणपतीचा पूर्ण ड्रेपरी आहे धोतर काही वेळेस पेटाही करतो, पण जशी मागणी असेल तसं मस्त करतो. ओके, म्हणजे ओरिजिनल क्लोथचा करता तुम्ही ते फेटा? ओरिजिनल कपडा असतो. म्हणजे बाकीच्या गणपतीमध्ये जे फक्त कलरिंग वगैरे केलं जातं त्याच्याऐवजी तुम्ही ओरिजिनल ठेवता त्याच्यामध्ये? आजचा व्हिडिओ कसा होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मागे सांगितल्याप्रमाणे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकीच्या सोबत सुद्धा शेअर करा.